24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या, दमानी यांची फडणवीसांकडे मागणी, अन्यथा अमित शहांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी करणार असल्याचा इशारा। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान संघटना नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात नाही, भाजपच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान संघटनेचा बिनशर्त पाठिंबा, रवी राणा यांनी दिली माहिती। मालेगाव पुन्हा हादरलं, मालेगावात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। बीडमधील राजकीय अतिक्रमण देखील आम्ही काढू, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत पंकजा मुंडेंचं विधान। राज्यातील 600 मराठी शाळा बंद होण्याच्या वृत्ताचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केलं खंडन, राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, दिली स्पष्टोक्ती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं स्वीकारली पराभवाची जबाबदारी, माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल म्हणत केलं वक्तव्य। पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी शीतल तेजबानीच्या याचिकेवर आज सुनावणी नाहीच, एफआयआर रद्द करण्यासंदर्भात केली होती याचिका। राजश्री आणि कमला बसंतच्या मालकाच्या सुनेनं केली आत्महत्या, दीप्ती चौरसिया यांची आत्महत्या, पती हरप्रीत यांनी दुसरं लग्न केल्यानं दीप्ती व्यथित झाल्याचं वृत्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।